त्याचप्रमाणे आपल्या गट क्रमांक 54 या गटाचे गटप्रतिनिधी आदरणीय CM कासारे साहेब हे शुभेच्छा देते अशी त्यांना विनंती करतो. भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, संत कबीर या महापुरुषांना प्रथम त्रिवार अभिवादन. या ठिकाणी शाखा क्रमांक 825 यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांची जयंती आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या ठिकाणी साजरी होत आहे. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय पवार साहेब, त्याचप्रमाणे चिटणीस आणि आजचे सूत्रसंचालन महादेव साळवी साहेब, त्याचप्रमाणे स्वागताध्यक्ष यशवंत गंगाराम सोनवणे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या गट क्रमांक 54च्या महिला अध्यक्षा स्मिता लोखंडेताई, त्याचप्रमाणे भूषणजी कासारे, शाखा क्रमांक 554चे माजी चिटणीस भूषण कासारे आणि वंचितचे कार्यकर्ते. आणि या ठिकाणी संगम मित्रा महिला मंडळाच्या अध्यक्षा वनिता संजय पवार, उपाध्यक्षा साधना काळूराम साळवे, सचिव मीना संतोष घाडगे, उपसचिव शालिनी महेंद्र पवार, खजिनदार अरुणा यशवंत सोनावणे, उपखजिनदार तेजा बबन घाटगे, निमंत्रक रेश्मा रमेश शिर्के, सल्लागार शीतल गौतम शिर्के आणि सल्लागार अलका आत्माराम कांबळे आणि शाखा क्रमांक 825चे सर्व सभासद, संगम मित्र महिला मंडळाच्या सर्व सभासद, उपस्थित बंधू आणि भगिनी, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र, आजच्या कार्यक्रमात स्वागत अध्यक्ष यशवंत सोनावणे, त्याचप्रमाणे समता चाळ कमिटीचे चिटणीस रवींद्र कांबळे साहेब, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो. खरं म्हणजे कार्यक्रमाला वेळ झालेला आहे. वेळ जरी झाला असला तरी कार्यक्रम चांगला झालेला आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मला सांगितल्याप्रमाणे जवळ 2 ते 3 महिने संपूर्ण देशामध्ये जगामध्ये चालते. आणि बुद्धांची सुद्धा जयंती संपूर्ण जगामध्ये साजरी केली जाते. तथागत बुद्धांची आज जयंती असल्यामुळे म्हणजे आजचा कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन आणि त्याच दिवशी तथागत भगवान गौतम बुद्धांची आज जयंती एकाच वेळेला इथे आहे. उपस्थित बंधूंनो, तथागतांच्या बद्दल काय बोलायचं आपल्याला सर्व माहिती आहे. तथागतांनी जो धम्म दिलेला आहे, सांगितलेला आहे, त्या धम्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे आपण प्रत्येकाने त्याचे जे काय पालन आहे ते केलं पाहिजे. आपण दर वर्षाच्या 12ही पौर्णिमेला आपण संपूर्ण त्या पौर्णिमा साजरा करतो. उपस्थित बंधू, तथागत भगवान बुद्ध म्हणजे आपण खरं म्हणजे त्यांनी आपल्या राजवैभव सोडून जो त्याग केला, का त्याग केला म्हणजे त्यांचं जीवन खरं म्हणजे त्यांनी त्यावेळेला जर ठरवलं असतं की आपण आयुष्य आरामात जीवन जगू शकतो, परंतु असं न होता त्यांनी त्यावेळेला इतकं राज्य असून देखील त्यांनी आपल्या राज्याचा त्याग करून गृहत्याग केला. आणि तो कशासाठी की मानवी जीवनामध्ये
जे काही दुःख आहे ते दुःख कसं नष्ट करता येईल आणि सत्याचा शोध कसा घेता येईल याच्यासाठी संपूर्ण आपलं आयुष्य त्यांनी बाहेर म्हणजे जंगलामध्ये राहून त्यांनी आपलं आयुष्य तिथं झिजवलं आणि ते दिसून त्याच्यातूनच त्यांना आपण ज्याला म्हणतो बुद्धत्व प्राप्त झालं, त्याच्यातूनच त्यांना ज्ञान मिळालं आणि त्याच्यातूनच त्यांनी मग नंतर आपला त्यांनी धम्मप्रचार करायला सुरुवात केली. हे आपलं सगळ्यांना माहिती आहे. त्या बुद्ध आणि धम्म त्याच्यामध्ये हे सगळं येतं आणि म्हणून मी आजच्या ह्या वैशाखी पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन यांच्या वतीने देखील आपल्याला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.